अशा प्रकारची एक्झाम्पल परीक्षेला आली किंवा सोडवायला घेतली की काही मुलं खूप घाबरतात. तर ही व्हिडिओ त्या मुलांसाठी आहे ज्यांना अशा प्रकारच्या एक्झाम्पलची ॲलर्जी आहे. तर काय करायचं त्याच्यासाठी तुम्हाला एक टेक्निक सांगतो मी. हे इज इक्वल टू आहे तसे 2-3 वेळा खाली ओढून घ्यायचे आणि मानायचं की इज इक्वल टू इकडचा पार्ट म्हणजे हे तुमचं एक घर आहे, इज इक्वल टूचा इकडचा पार्ट म्हणजे हे तुमचं दुसरं घर आहे किंवा पाहुणा आहे. हा पार्ट या घरामध्ये लिहून घेऊ आणि हा पार्ट या घरामध्ये लिहून घेऊ. आता काय करतो जनरली आपण एका घरातून दुसऱ्या घरात जात असताना आपण नेहमी कपडे चेंज करतो. इथे पण तेच करायचं आहे. आता कपडे चेंज करतो म्हणजे काय करायचं, जर प्लस असेल तर त्याचं मायनस करायचं, मायनस असेल तर त्याचं प्लस करायचं, मल्टिप्लाय असेल तर डिवाइड करायचा आणि डिवाइड असेल तर मल्टिप्लाय करायचं. तर यामध्ये आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची असते. पहिला शोधायचा एक्स कुठे कुठे आहे. तर एक्स मला इथे या घरात एक भेटला आणि एक्स मला या घरात एक भेटला. ओके, त्या दोघांना एकत्र आणायचं. आता हा एक्स आणि इकडचा कोण आहे 2x, यांना मी एका घरात आणलं. लेटर वाले एका घरात घेतले आणि नंबर वाले मी दुसऱ्या घरात टाकतो. आता इथे कोण आहे 9 नंबर आहे आणि इकडचा 3 मी या घरात आणला. म्हणजे काय, दोघांना मी सेपरेट केलं. भाऊ भाऊ एकत्र घेतले तर काय करायचं, तुम्ही या घरातून इकडे आणलं किंवा या घरातून तिकडे पाठवलं तर हा चेंज करायचा. हा आपल्या घरात आहे, जो स्वतःच्या घरात असतो तो कधी आपले कपडे चेंज करत नाही, तो आहे त्या कपड्यावर राहतो. पाहुणा कोण आहे, हा 2x इकडे आणला, त्याचे कपडे बघायचे म्हणजे काय साईन काय होतं मायनस. मग हा या घरात आला, या घरामध्ये आला म्हणून त्याला प्लस केलं. ओके, 9 इथेच आहे, स्वतःच्याच घरात आहे, त्याचे कपडे चेंज करू नका. हा पाहुणा या घरात आला, हा पाहुणा या घरात आला म्हणजे इथे प्लस होता, या घरात जाताना कपडे त्याने चेंज केले. आता हे फक्त सॉल्व्ह करायचं. तुमच्याकडे 2x आहेत आणि त्याच्यात 1x ऍड केला तर तुमच्याकडे 3x जमा होतील. 9 मधून 3 गेले, राहिले किती 6 होतील. आता हे एक छोटंसं घर आणि हे एक छोटंसं घर. आता अजून x ची किंमत निघालेली नाहीये. आता बघा x बरोबर 3 आहे बरोबर, आणि जेव्हा याच्यामध्ये नंबर आणि एक्सच्या मध्ये कुठलाही अंक कुठलाही साईन काही नसतं तेव्हा त्याच्यामध्ये गुणाकारच असतो. हे तुम्ही मनामध्ये लक्षातच ठेवायचं. त्याच्यामुळे 3 आणि एक्स याच्यामध्ये गुणाकार आहे, मग याला आपण दुसऱ्या घरात पाठवणार, मग हा पाहुणा चेंज होणार. इथे गुणाकार आहे, गुणाकाराच्या मल्टिप्लायच्या अपोजिट डिवाइड, मग राहिला कोण एक्स. जोपर्यंत एक्स एकटा राहत नाही तोपर्यंत त्याला सोडायचं नाही. आता एक्स ची किंमत, आता हे सोपं आहे, 3 1 3, 3 2 6, एक्स ची व्हॅल्यू आली 2. ही जर टेक्निक वापरली तर जगातलं कुठलंही अशा प्रकारचं एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह करू शकतो.